सण असो किंवा लग्न, खंडेलवाल ज्वेलर्सचे आभूषण बनवतात प्रत्येक क्षण खास. आजच भेट द्या खंडेलवाल ज्वेलर्स, केदार चौक, वरुड. देवेंद्र भुयारचा एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओचा अर्थ मला समजला नाही. आता मराठीचे कोणी एक्सपर्ट असेल तर त्यांनी तो समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं माझ्या मते आक्षेपार्थ असं वक्तव्य नव्हतं. परंतु निवडणुकीच्या 1 दिवसा अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो व्हिडिओ व्हायरल झाला की आम्हा सर्वांना गुन्हेगारीच्या पिंजऱ्यामध्ये बसवण्यात आलं. जे काँग्रेसचे 2 होते, मोठ्या सेक्युलरिझमच्या गप्पा मारणाऱ्या, धर्मनिरपेक्षवादाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी त्यांना निवडून दिलं. तर माझा मग हा प्रश्न आहे, आमचे 4 जे आहे ते 4 जागेवरच आहे. जातीवादाचा, धर्मांधाचा आमच्यावर जो आरोप केलेला होता ते संपूर्ण जागेवर आहे. आमचे 4 नगरसेवक आणि आम्ही 5 वर्ष विरोधाची भूमिका निभवू. परंतु BJPला मग हे चाललं काय? सर्वप्रथम आमच्या विनंतीस मान देऊन या ठिकाणी पत्रकार बंधू उपस्थित झाले, त्याबद्दल मी त्यांचे स्वागत करतो. निवडणुका झाल्या आणि निवडणुका झाल्यानंतर पुष्कळसा अवधी गेला. 2 तारखेला निवडणुका झाल्या, 22 तारखेला निकाल आला, 14 तारखेला उपाध्यक्षाची निवडणूक झाली, 22 तारखेला त्यानंतर विशेष समित्याची निवडणूक झाली. म्हणजे हा जो स्पॅन होता हा फार मोठा स्पॅन होता आणि विविध प्रकारचे प्रश्न निर्माण होऊन राहिलेले होते की आम्ही भूमिगत झालो की काय. कारण बलाबल जर स्थिती नगरपालिकेतली पाहता असं लक्षात येते की जो विरोधातला मॅन्डेट जो दिलेला होता ते 4 जणंसुद्धा गेले. फक्त राष्ट्रवादी काँग्रेसचे 4 जण आहे आणि काही आमचे मित्र पराभूतसुद्धा झाले. परंतु कुठेतरी एक वरुड नगरीचं उत्तरदायित्व म्हणून आणि सजग नागरिक म्हणून आमचीसुद्धा काही जबाबदारी आहे. आम्ही पराभूत झालो याचा अर्थ आम्ही संपलो असं होत नाही. आणि जे नवनियुक्त नगरसेवक निवडून आले त्यांचंसुद्धा अभिनंदन करणं आवश्यक आहे. ही पत्रकार परिषद कोणावर टिप्पणी करण्यासाठी नाही. कारण काल परवाच्या दिवशी विशेष समित्या झाल्या, खऱ्या अर्थाने ते 1-2 दिवसामध्ये त्यांचा नगरपालिकेचा कारभार सुरू करतील. मी संपूर्ण नवनिर्वाचित पदाधिकाऱ्यांना माझ्या आणि माझ्या मित्रपरिवाराच्या वतीने वरुड नगरीचा विकास करण्यासाठी शुभेच्छा देतो. त्याचप्रमाणे सर्व नवनियुक्त सदस्य, नवनियुक्त अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि स्वीकृत सदस्य सर्व यांना मी माझ्या वतीने शुभेच्छा देतो. अनेक प्रकारच्या भूमिका या ठिकाणी निर्माण झाल्या. मी भारतीय जनता पार्टी का सोडली त्याचे एक वेगळे कारण आहे. मी शहर अध्यक्षपद मागायला यावलकरकडे गेलेलो होतो, ते सुद्धा मला मिळालेलं नाही. 42 जणांचे मत होते अध्यक्षपदाच्या निवडणुकीमध्ये. तर रवी राजभाऊला आम्ही मतदानसुद्धा केलं, परंतु उपाध्यक्षपदसुद्धा आम्हाला मिळालं नाही. नेहमी हेळसाळ होत होती आणि अशामध्ये कुठेतरी निवडणूक तर लढवायचीच होती आणि म्हणून आम्ही हा पवित्रा घेतला. आता आम्ही भरपूर कामे यामध्ये केली, हे मी या ठिकाणी वाचला तर वेळ होईल. परंतु यानंतर मी नवीन जे आपले पदाधिकारी आले यांना एक सजग नागरिक म्हणून नम्रपणे निवेदन करतो की अनेक समस्या आजही वरुड नगरीमध्ये वासून उभ्या आहेत. त्यामध्ये निवडणुकीमध्ये ज्याप्रमाणे सत्तारूढ पार्टीने आश्वासन दिलेलं होतं की अत्यंत बर्निंग इश्यू, ज्वलंत प्रश्न ज्याला म्हणू शकतो, तो म्हणजे आठवडी बाजाराचा प्रश्न. आठवडी बाजाराच्या प्रश्नावर आम्ही त्यानंतर पत्रकी छापलं. परंतु आमदार महोदय आणि नगराध्यक्ष महोदयांना जर वाटते
की आठवडी बाजार होणार आहे, तर त्यांनी लवकरात लवकर आठवडी बाजारची प्रश्न जो आहे तो मार्गी लावावा आणि एक डेडलाईन द्यावी की किती दिवसामध्ये हा आठवडी बाजार होणार आहे. अनेक प्रकारचे किंतु परंतु, यांनी जागा खाल्ली त्यांनी जागा खाल्ली, दावे प्रतिदावे होत आहे. अत्यंत महत्त्वाचा प्रश्न आहे तो आठवडी बाजाराचा त्यांनी मार्गी लावावा अशी मी नम्र विनंती करतो. वरुडची लोकसंख्या वाढलेली आहे. जो नॅशनल हायवे आपल्या इथून गेलेला आहे राष्ट्रीय महामार्ग, त्या राष्ट्रीय महामार्गाचा वळण रस्ता म्हणजे रिंग रोड हा वरुडमधून काढण्यात यावा. उपजिल्हाधिकारी रुग्णालयाचे बांधकाम जे मंदावलेले आहे त्याला वेग प्राप्त व्हावा. महिला व बाल रुग्णालयसुद्धा. त्यानंतर आम्ही TS केलेला होता मागच्या बॉडीने की एकच मैदान वरुडमध्ये उपलब्ध आहे, ते म्हणजे मराठी विद्या मंदिरचे मैदान. त्यांचंसुद्धा सुशोभीकरण करून तिथेसुद्धा रंगमंच वगैरे उभारावा. त्याच्यासमोर नगरपालिकेचे एक सभागृह व्हावे, कारण सांस्कृतिक वारसा फार मोठ्या प्रमाणावर वरुडला आहे आणि त्यामुळे ते सुद्धा त्यांनी सुरू करावं. त्यानंतर एक सर्वात महत्त्वाचे म्हणजे जी पाणीपुरवठा योजना जवळपास 65 करोडच्या जवळपासची जी पाणीपुरवठा योजना या वरुड शहरामध्ये मंजूर झाली, ती अद्यापपर्यंत का सुरू झाली नाही हा सुद्धा यक्ष स्वरूपाचा प्रश्न सर्व वरुड नागरिकांसमोर उभा आहे. पाण्याच्या टाक्या झाल्या, सम झालं, परंतु पाईपलाईन कुठे रखडली, रेल्वेची मंजुरात मिळाली, परंतु ते पाणी लवकरात लवकर जर वरुडमध्ये पोचलं तर एक वरुडवासियांना दिलासा मिळेल. आणि त्याचप्रमाणे काही मंजूर प्रलंबित कामे आहे मागच्या टर्ममधली, जसं मटन मार्केटपासून तर गजानन महाराजचा जो रोड आहे ST आपलं रेस्ट हाऊसपर्यंतचा, तो सुद्धा झाला पाहिजे. त्यानंतर इंदिरा चौकापासून तर सावता चौकाचा रोड आहे, मंजूर कामे आहे. ही मंजूर कामे असूनसुद्धा का होऊन नाही राहिली हे सुद्धा आमदार महोदयांनी आणि नगराध्यक्षांनी यामध्ये लक्ष द्यावं. त्याचप्रमाणे वाढते गुन्हेगारीचं प्रमाण लक्षात घेऊन CCTV कॅमेरेसुद्धा बसवण्यात यावे. आम्ही CCTV कॅमेराचा मागच्या वेळेस प्रयत्न केलेला होता. त्याचप्रमाणे नदी संवर्धन आणि सौंदर्यीकरणच्या बाबतीमध्ये संदीप देशपांडेच्या हातावर आम्ही DPR तयार केलेला होता पुण्याचे. जवळपास 52 करोडचा तो त्यावेळेचा DPR होता आणि मध्यवस्तीतून गेलेली चुडामण नदी आहे आणि त्याचं जर सौंदर्यीकरण झालं तर निश्चितपणे वरुडच्या सौंदर्यामध्ये भर पडेल. म्हणून मी एक नागरिक म्हणून विनंती करतो की त्यामध्ये सुद्धा त्यांनी लक्ष द्यावं. नंतर प्रश्न राहिला की आमचं पॅनल पराभूत झालं, आमचे दुसऱ्याही पॅनलमध्ये असलेले चांगले लोक पराभूत झाले. याबद्दल आमच्या मनामध्ये खिन्नता नाही आहे, परंतु वाईट नक्की वाटणार आहे की एवढ्या मोठ्या प्रमाणावर कामं केल्यानंतर एवढा मोठा सेटबॅक बसला. परंतु ज्याप्रमाणे एका लुगड्यामध्ये काही बाई म्हातारी होत नाही, त्याप्रमाणे एका पराभवामध्ये आम्ही खचून जाणारे लोक नाही आहोत. जय पराजय हा होतच असते. परंतु मी नवनियुक्त संपूर्ण पदाधिकाऱ्यांना विनंती करतो की आमच्या सर्व लोकांचा हा तत्वासाठी निश्चितपणे विरोध राहील, पण विरोधासाठी विरोध करणार नाही. वरुडच्या नगरीमध्ये जर समजा काही सौंदर्यामध्ये असेल, विकास कामामध्ये भर पडत असेल, त्यामध्ये कोणत्याही स्वरूपाची आडकाठी येणार नाही. निश्चितपणे आमचं सहकार्य त्यांना राहीलच. यामुळे आम्ही मोठ्या दिलाने हा पराभव मान्य करतो. एक अजून खंत अशी निर्माण होते की एक देवेंद्र भुयारचा एक व्हिडिओ आला होता. त्या व्हिडिओचा अर्थ मला समजला नाही. आता मराठीचे कोणी एक्सपर्ट असेल तर त्यांनी तो समजून सांगण्याचा प्रयत्न करावा. त्यामध्ये कोणत्याही प्रकारचं माझ्या मते आक्षेपार्थ असं वक्तव्य नव्हतं, परंतु निवडणुकीच्या 1 दिवसा अगोदर एवढ्या मोठ्या प्रमाणावर तो व्हिडिओ व्हायरल झाला की आम्हा सर्वांना गुन्हेगारीच्या पिंजऱ्यामध्ये बसवण्यात आलं. असं होता कामा नये. मग इकडे जर आम्हाला गुन्हेगारीच्या पिंजऱ्यामध्ये बसवण्यात आलं, मग अचलपूरला आता विषय समितीच्या निवडणुका झाल्या, ती MIMचा पाठिंबा भाजपने घेतला नाही काय? अकोटमध्ये काय झालं? 12 नगरसेवक अंबरनाथचे पूर्णपणे
गायब केले, याला मग कोणतं राजकारण म्हणायचं? आता वरूडचा आपण विचार करू. जे काँग्रेसचे 2 होते, मोठ्या सेक्युलरिझमच्या गप्पा मारणाऱ्या, धर्मनिरपेक्षवादाच्या गप्पा मारणाऱ्या लोकांनी त्यांना निवडून दिलं. तर माझा मग हा प्रश्न आहे, आमचे 4 जे आहे ते 4 जाग्यावरच आहे. जातीवादाचा, धर्मांधाचा आमच्यावर जो आरोप केलेला होता ते संपूर्ण जाग्यावर आहे, आमचे 4 नगरसेवक. आणि आम्ही 5 वर्ष विरोधाची भूमिका निभू. परंतु BJPला मग हे चाललं काय? आणि ज्या लोकांनी काँग्रेसला मत दिलं, त्या काँग्रेसला मतधारा ज्यांची होती त्यांचं मग काय झालं? आणि एका व्हिडिओवर जर येणाऱ्या 5 वर्षाचं भवितव्य जर आपण चांगले लोक डावलून जर देत असू, तर मात्र हा निश्चितपणे विचाराची बाब आहे. या निवडणुकीमध्ये तर असं आहे झालं की पडलेल्याले वाटून राहिलं का मी का पडलो, निवडून देणाऱ्याला वाटून राहिलं का मी का निवडून आलो, कसा निवडून आलो, असाही प्रश्न आहे. कारण गणित त्यामध्ये काय झालं, आम्ही आमचं निश्चितपणे आत्मपरीक्षण करू. आम्ही कुठेतरी निश्चितपणे कमी पडलो असन. वरूड जनतेच्या विश्वासाला मध्ये आम्ही जाऊ शकलो नाही, उतरू शकलो नाही. कारण जेव्हा आम्ही विचार करतो तेव्हा माझ्या असं लक्षात येते की आपण चारित्र्यवान, अभ्यासू, शिक्षित, अशिक्षित आणि निष्ठावान आणि नगरपालिकेत ठेकेदारी करणारे उमेदवार देऊ शकलो नाही की काय, ही आपल्याला सपशेल लोकांनी नाकारलं. परंतु जयपराजय हे होत असतात. त्यानंतर पुष्कळशे लोकांनी मला म्हटलं की युवराज भाऊ तुम्ही स्वीकृत सदस्यामध्ये जा, तुमची सभागृहाला आवश्यकता आहे. मी रणांगणावर लढलो, मी पडलो, लोकांना मला कल दिला नाही आणि मागच्या दरवाजाने जाण्याचं काही प्रश्न उद्भवत नाही. कारण जर मॅन्डेटच लोकांनी आपल्याला नाकारलं तर म्हटलं एक सजग नागरिकाची आम्ही भूमिका 5 वर्ष अदा करू. आणि पुष्कळशे आरोप लागले या निवडणुकीमध्ये, तुमच्यापासून लपलेले नाही, आरोप चालूच आहे, दररोज चालू आहे. कोण कोण्या पक्षात आहे, कोणाची युती कोणाबरोबर होऊन राहिली हेही काही लक्षात येऊन राहिलेलं नाही. पुष्कळशा लोकांनी म्हटलं व्हिडिओमुळे आमचं पॅनल पडलं किंवा आमचे इतर पक्षातील मित्र पडले किंवा मतमोजणीला वेळ लागला, मतदार यादीतील घोळ असेल. परंतु निवडणूक आयोगाने ज्याला नियुक्तीपत्र दिलं ते 5 वर्ष कायम असतं. आम्ही मोठ्या दिलाचे माणसं आहोत, कशाने असो आम्ही पराभव मान्य करतो. ते विजयी झाले, त्यांनी निश्चितपणे या वरुड नगरीसाठी काहीतरी करावं अशी माझी इच्छा आहे. आणि आम्ही चांगला विचार करणारे, म्हणजे थिंकिंग फॉर द बेस्ट बट प्रिपेअर फॉर द वर्स्ट, म्हणजे आम्ही चांगल्याचा विचार, चांगलं झालं पाहिजे याचा विचार करणारा माणसं आहोत. परंतु वाईटातली वाईट जरी परिस्थिती आली तर आम्ही खचून जाणारे लोक नाही. त्यामुळे पुष्कळ जणांना असं वाटलं की आम्ही कुठं गेलो, काय गेलो. मात्र हे आज पत्रकार परिषद घेण्याचं स्वारस्य एवढंच आहे की परवाच्याच दिवशी विषय समित्या झाल्या, खऱ्या अर्थाने आता कामकाजाला सुरुवात झाली, तिकून उशीर होत आला. आणि म्हणून कुठेतरी कोणत्याही नागरिकाचे, आम्हालाही लोकांनी मतदान दिलेलं आहे, मग त्या लोकांना आम्ही वारंवार सोडू शकत नाही. म्हणून जनतेची जर कामं असेल, काही असेल, तर आम्ही 5 वर्ष जनतेची कामं करण्यासाठी निश्चितपणे कटिबद्ध राहू आणि जनतेच्या प्रश्नाला वाचा फोडण्याचं काम निश्चितपणे आम्ही करू. आता मागच्या वेळेनं त्या व्हिडिओनं कहर केला असं म्हणतात, आम्ही हिंदुत्ववादी आहोत असं नाही. की आता बजरंग दलला जे राजन मेडिकल स्टोअर्ससमोरचं जे ऑफिस दिलं ते मागच्या रेजीमध्ये देण्यात आलं विश्व हिंदू परिषद बजरंग दलला. त्यानंतर 11,000 स्क्वेअर फूटची जागा कामधेनू गोरक्षणला दिलेली होती. अनेक प्रकारचे कामं केले. कामं आता वाचून दाखवले तर त्याला फार वेळ लागेल. आणि म्हणून आमची पद्धतशीर काही लोकांनी बदनामी केली. ज्यांना आमच्याबरोबर बरोबरी करणं जमत नाही त्यांना काय केलं, बदनामी आमची केली आणि खोटा अपप्रचार आमच्या बाबतीमध्ये करण्यात आला. त्यामुळे सुद्धा आम्हाला कुठेतरी सेटबॅक बसला. असो,
आता हिंदुत्व जागं होते, हिंदुत्व निश्चितपणे जागं झालं पाहिजे, परंतु शिवाजी महाराज असे कोणताही महापुरुष असे त्याचं वाचन झालं पाहिजे, त्याचं कुठंतरी विश्लेषण झालं पाहिजे. फक्त एक म्हणते पूर्ण व्हिडिओही न पाहता कुठेतरी गवगवा केला. परंतु मी जेव्हा मागोवा घेतो इतिहासाचा, तेव्हा शिवाजी महाराजासारखा राजा जगाच्या पाठीवर होणे, छत्रपती शिवाजी महाराजसारखा राजा होणे शक्य नाही. एवढे चांगले विचार आपल्या राजाने आपल्याला दिले, परंतु आज ते विचार तोडून मोडून कुठेतरी समाजामध्ये विष कालवण्याचा प्रयत्न चालू आहे. राजे, तुम्ही कधीच कुठली मस्जिद पाडली नाही. राजे, तुम्ही कधी कुठली मस्जिद पाडली नाही, कधी कुठल्या कुराणाची आयातही जाळली नाही, तुम्ही कधीच केला नाही कुण्या धर्मावरती हल्ला. तुमच्या प्रजेत देवही होता आणि होता मस्जिदीत अल्लाह. एवढे मोठे विचार या शिवाजी महाराजाचे होते. आज सर्व पक्ष शिवाजी महाराजाचे नाव घेऊन राजकारण करत आहे, परंतु त्याचा कुठेतरी आपल्याला चिंतन करण्याची आज युवकासमोर फार मोठी आव्हाने आहे. आमच्या पिढ्या आता ज्या झाल्या त्या झाल्या, मात्र येणाऱ्या पिढ्या आहे नोकऱ्या फक्त प्रायव्हेट सेक्टरमध्ये आहे. आता शेतकऱ्यांची परिस्थिती पाहिली, 800 टन रोजचा संत्रा गळेल असं रामदेव बाबांनी सांगितलं. मी नोकरी सोडली, नोकरी गेली, त्यानंतर मी शेती करतो आणि त्यामुळे शेतीची हाल काय आहे शेतकऱ्याचे याचीसुद्धा विचारणा झाली पाहिजे. एकही कारखाना नाही, ठाणाठुणीचा नाही, काही नाही, उद्गारच मोठ्या प्रमाणावर होऊन राहिले, हे कोणीतरी बोललं पाहिजे. या ठिकाणी पक्षविरहित आजची ही सभा आहे. याच्यासाठी आहे काय, पक्षाच्या अगोदर आम्ही मित्र आहोत, माणूस आहोत, या वरूडचे नागरिक आहोत. त्यामुळे कोण्या पक्षाचं, जातीचं, धर्माचं नाव घेऊन पोटाची खळगी आपण भरू शकत नाही. त्यासाठी आपल्याला कुठेतरी अर्थार्जन मिळालं पाहिजे. 800 टन संत्रा गळेल, 8 टनही संत्रा गळला नाही. त्यानंतर बेरोजगारीचा, शेतकऱ्यांचा, महागाईचा प्रश्न आहे, परंतु